तांबडे मॅडम, प्रचाराला अगदी आता काही तासच उरलेले आहेत प्रचार संपायला. गेले 8 दिवस तुम्ही प्रचार करताय. कोणते मुद्दे लोकांसमोर तुम्ही घेऊन गेलात? नमस्कार, मी निहारिका नयनेश तांबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे. घड्याळ चिन्ह आहे आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं. आणि लोकांबरोबर फिरताना कळतं की लोक बोलताना चांगल्या पद्धतीने सहभाग देतात. बोलताना म्हणतात ठीक आहे, चालेल, नवीन चेहरा आहे. मुळात आधी लोक काय म्हणतात, नवीन चेहरा आमच्या समोर आलाय ना, ठीक आहे, हे एक आमच्यासाठी नवीन आहे की रोज दरवेळी नवीन नवीन चेहरे येणं हे पण या समाजाची गरज आहे. तेच चेहरे पुन्हा पुन्हा दिसत आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही नवीन कोणतरी चेहरा आमच्या समोर उभा केलाय, ह्याच्यात पण लोकांनी एक आनंद मानलाय. आणि प्रचारात सगळे चांगले नीट बोलतात किंवा पॉझिटिव्हच जास्त बोललं जात आहे. कोणाचं निगेटिव्ह थिंकिंगने कोणीही काही बोलत नाहीये. हेच एक महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही नवीन असलो तरी आमच्याबरोबर ते छान प्रकारे बोलतात. कोणत्या समस्या तुम्ही प्रामुख्याने मांडतात? ते असतील किंवा गटार असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीत पण असेल की आहे थोडेफार मुद्दे आहेत किंवा लोकांच्या सामाजिक समस्या जास्त आहेत, त्या पण लोक सांगतात आम्हाला की आम्हाला असा थोडा प्रॉब्लेम आहे. किंवा आम्ही म्युन्सिपाल्टीत गेलो तर आमच्या हक्काचा कोण माणूस असेल तर आम्ही नक्की त्यांना सांगू शकतो. किंवा तुम्ही इथले स्थानिक आहात तर आम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा स्थानिकांच्या घरी थेट येऊ शकतो. मॅडम, तुमचं साधारण शिक्षण किती झालं आणि तुम्ही या आधी किती कसं सामाजिक काम केलंय? माझं शिक्षण मी BCom B.Ed आहे. आणि सामाजिक कार्य म्हटलं तर थोडे ह्यांच्याबरोबर आम्ही जातोच. रक्तदान शिबिर किंवा क्रीडा स्पर्धा असतील किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर आम्ही नक्की जातो. तांबडे साहेब, तुम्ही स्वतः पण गेले अनेक वर्ष या प्रभागात वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करत आहात. कोणत्या प्रकारचं नेमकं कार्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात? तर मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही आज मुलाखतीसाठी आज आमच्याकडे आलात. त्यासाठी मी खरोखर पत्रकारांचे तुमचे खूप आभार मानतो. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या प्रभागात ज्या गोष्टी चालू आहेत, विकास कामांच्या संदर्भात असू दे, योजनांच्या बाबतीत असू दे, आत्तापर्यंत आम्ही जे काही करतोय हे सर्वसामान्य जनतेसाठीच चाललेलं आहे. आज जी काही आमच्या पाठी ताकद उभी आहे ही सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी उभी आहे आणि त्या जीवावरच आज आम्ही इलेक्शन लढवतोय. दुसरी गोष्ट सांगायची म्हणाल तर विकास कामं. आज जर तुम्ही पागेचा सर्वे केलात, पागेचे जर आज परिसर बघितला तर पागेतल्या कुठल्याही नागरिकाला सांगा की तुमच्याकडे विकास काय झालाय 5 वर्षात. फक्त आश्वासन देतो, करतो एवढंच. पण आज आम्ही ज्या माझ्या माध्यमातून जे आम्ही समाजकार्य करतोय किंवा राजकारणात पडल्यापासून की आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो की आज आमच्या मराठी शाळेतलं साधं उदाहरण आहे. त्या सरांच्या माध्यमातून आपण 25-30 लाखाचा निधी आणला की आज त्या मराठी शाळेत गोरगरिबांची मुलं शिकत आहेत. तिथली काय अवस्था आहे, तिथली परिस्थिती काय आहे आज आम्हाला जवळून जाणतं. पण हे सगळं करत असताना आपल्या पाठीमागे कोणतरी हात आहे. तो आज आमच्या मागे जो शेखर सरांचा हात आहे, त्यामुळे आज आम्ही पुढे जाऊ शकलो, शक्य झालं. आज आमच्याकडे असं होतंय की सगळे येतात करूया, 5 वर्ष नगरसेवक आमच्याकडे आहेत हे लोकांना कळत नाहीये. ही आता परिस्थिती आहे. आज सर्वसामान्य जनता नगरपालिकेत जाऊ दे, रेशन कार्डाच्या संदर्भात असू दे, कोणतीही काही असली की समस्येला तिथं गेल्यावर त्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. त्या माणसाला 4-4, 5-5 वेळा फेऱ्या मारायला लागतात. घरपट्टीच्या संदर्भातला विषय असू दे, कोणाचं काय घराच्या संदर्भातला असू दे, पण सर्वसामान्य माणूस तिथे गेला नाही, उद्या या, परवा या, ती माणसं आपल्याकडे येतात. आणि ते काम आपण आज जे करतोय, आज जनतेला पैसा नको आहे, जनतेला काम करणारा माणूस हवा आहे. तर जनतेचं धोरण एवढं की आपला स्थानिक माणूस पाहिजे आणि तो स्थानिक माणूस आपला जर निवडून आला प्रभागात तरच ही काय पुढच्या योजना, कामं, हक्काचा माणूस आपला मिळेल, हे जनतेचं चाललं आहे. आज जी काय ताकद उभी आहे ती सर्वसामान्य जनतेची, या नागरिकांची आणि आमच्या 5 ग्रामस्थ आणि 5 गोरलवडी आमची जी आहे, ज्या वाडीत मी राहतो त्यांची. तुम्ही आत्ता म्हणालात की पूर्वीचे नगरसेवक होते ते वेळ देत नाहीत, पण तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांसाठी पूर्ण वेळ उपलब्ध व्हाल. आम्ही आत्ता पण सांगतोय की आता नगरसेवक नसताना पण जनतेसाठी कामं करतोय. जर आमचा माणूस जर नगरपालिकेत गेला तर ह्याच्या चौपट आपण काम करू. आणि एक लक्षात घ्या, शेवटी ती जनता आहे, तिनंच आपल्याला निवडून दिले. जी जनता आपल्याला जशी वर काढते ती आपल्याला खाली घ्यायला पण वेळ लावणार नाही, हे लक्षात घ्या. प्रभागाच्या दृष्टीने पुढे काय योजना आहेत मी राबवू शकतो? प्रभागात आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणालात तर प्रभागात अशा बऱ्याचशा आपल्या अडचणी आहेत. लोकांच्या आता आमच्या इथली जर तुम्ही वस्ती बघितली तर लोकांच्या आतमध्ये घरं आहेत, तिथली गटारांचे विषय आहेत. दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला म्हणालात तर आता सरकारच्या बऱ्याचशा योजना आल्या आहेत. त्याच्यात बांधकाम संदर्भात योजना आली की महिलांना ती 10,000च्या दरम्यान भांडी मिळतात. म्हणजे ती त्याची कॉस्ट 10,000 आहे. तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण आपली
की आपलं काम आहे की आज योजना त्या महिलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आतापर्यंत आपण 53 महिलांचं आपण ते काम केलेलं आहे. ते करत असताना नुसत्या भांड्यांसाठी नाही की महिलांना एवढंच माहिती होतं की भांडी मिळत आहे. ती नुसती भांडी नसून त्याच्यात क्लेम आलेत की मेडिकल क्लेम आहे. तुमची मुलगी असेल तर तिचं लग्न झालं तर त्याच्यावर 51,000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळतात. तुमच्या घरात जर एखादा आजारी माणूस असेल तर 1.5 लाखापर्यंत त्याला मदत होते. ह्या गोष्टी लोकांना माहीत नव्हत्या, त्या आम्ही जाणून माहिती घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या. योजना आपण समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवलं. रक्तदान शिबिर असू दे, तुमचं आरोग्य शिबिर असू दे, त्याच्यानंतर आज मराठीशातली जी काही लहान मुलं आहेत त्यांचे पालकवर्ग पण आपले इथे असतात. खूप अशा अडचणी आहेत की त्या पालकांना काही गोष्टी कागदपत्रांच्या बाबतीत पण अडचणी निर्माण होतात. काही गोष्टी ते स्थानिक नसतात, भाडं राहणारे असतात, त्या असतात त्यांच्या ग्रामीण भागात नोकरी धंद्यासाठी इथे येतात. पण एखादा कागद त्यांना लागला तर आपल्याकडून सहकार्य केलं जात नाही. पण त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करता येईल, कारण की सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्यच लोक मराठी शाळेत जातात. आता प्रचाराला प्रचार संपायला काही तास शिल्लक राहिले. आतापर्यंत केलेल्या प्रचाराला तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि विजयाची कितपत खात्री आहे? प्रभाग क्रमांक 14 मधून निहारिका नैनेश तांबडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे. आणि आज लोकांच्या माध्यमातून, या जनतेच्या माध्यमातून ही मायबाप जनता आमच्या पाठीशी उभी राहणार. आणि हीच जनता आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमचे उमेदवार आहे निहारिका नैनेश तांबडे यांना प्रचंड मताने विजय मिळवून देणार ह्या का खात्री आहे. शेवटी जनतेचा कौल हा जनतेचाच कौल असतो आणि जनतेला एवढंही माहिती आहे की आपला स्थानिक उमेदवार कोण आहे, त्याच्या पाठी जनता राहणार. त्याबद्दल मला कोणतीही शंका नाही. धन्यवाद. धन्यवाद. ओके.